वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये स्थानिक भूमिपुत्रांचे मत जे आहेत हे निर्णायक असणार आहेत। या विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील आहेत। सुशांतजी, काय सांगाल, काय नेमकी आपली या भूमिका आहे या निवडणुकीमध्ये? विशेषतः वसई विरार शहर महानगरपालिका मुंबईच्या हक्कीच्या अंतरावर आहे आणि मुंबईच्या वेशीवर आहे। इथे अनेक परप्रांतीयांचे लोंढे जर वाढत चालले असतील तरी आता वसई विरार नालासोपारा हे स्थानिक भूमिपुत्रांचं वगळता इथे अनेक परप्रांतीयांचे दादागिरी आणि जे आहे क्राईम याच्यामुळे ओळखली जाते आणि याच्याबद्दल वसई विरार महापालिका दगावली गेलेली आहे। इथे असलेले भूमिपुत्र आज हजारोच्या संख्येने आमचे समाज आहेत। एकटा आगरी समाज असून नाही, इकडे कोळी समाज आहे, भंडारी समाज आहे, अनेक समाज आहेत, आदिवासी समाज आहे। ह्या समाजावर आता कुठेतरी अन्याय व्हायला लागलेलं होतं असं आम्हाला दिसून येते। म्हणून ही आंदोलनं आम्ही केली आणि या आंदोलनामध्ये आम्हाला भूमिपुत्रांचा सहभाग भेटला आणि 100% ह्या महानगरपालिकेमध्ये तुम्हाला एक सांगतो, आमच्या राज्यामध्ये, आमच्या शहरामध्ये, आमच्या गावामध्ये परप्रांती येऊन आम्हाला दाखले देईल का पाटील, भोईर किंवा जे काही समाज तो इथे 20 वर्षापासून राहतो, आम्ही ह्यांच्याकडे जाणार का? नगरसेवकांकडे जे इकडे जे पहिल्यापासून नाही आहेत ते आम्हाला देणार का रहिवास दाखला? मग आम्ही आमचा भूमिपुत्र कुठे गेला? म्हणून या भूमिपुत्रांना जर टिकवायचं असेल, आमची भूमिपुत्रांची ताकद येत्या महापालिकेच्या निवडणूक आम्ही दाखवणार आहोत। कशा पद्धतीने आपली रणनीती असेल, कसं चित्र असेल निवडणुकीचं? ह्या महापालिकेत आम्ही आमचे पॅनल उभे करणार आहोत, आम्ही आमची मतांची ताकद दाखवणार आहोत। 100% आम्ही आमच्या भूमिपुत्रांसोबत येथील नागरिकांच्या अस्तित्वासाठी, मूलभूत प्रश्नांसाठी आणि अस्तित्व टिकवण्यासाठी आम्ही सहभाग घेणार आहोत आणि आम्हाला याच्यात यश 100% मिळेल। आपण अनेकदा आंदोलनं केलेले आहेत, मूलभूत गरजांसाठी आंदोलन केलेलं आहे, महामार्गावरचे काही प्रश्न असतील, हे मुद्दे घेऊन कसे लोकांपर्यंत पोहोचणार तुम्ही? बघा, हे जे मुद्दे जे आम्ही हाताळले हे भूमिपुत्रांचे असले तरी याचा फायदा वसई विरारच्या सर्व जनतेला झालेला आहे। मग त्याच्यात जातीय धर्म असं नाही बोलत आहे, पण आमच्या ज्या आक्रमकपणा असतो आणि आमच्या यशाला जी किल्ली भेटते ह्या वसई विरारच्या सर्व नागरिकांची भेटते। म्हणून भूमिपुत्र जर टिकला तर इकडचे वसई विरार शहर महानगरपालिकेचं सुजलाम सुफलाम होईल आणि आमच्या ज्या भूमिका असतील त्या स्पष्टपणे असतील आणि प्राधान्य ही भूमिपुत्र असेल। काय चित्र असेल पुढचं? चित्र आता तुम्ही बघतच राहा। आता 23 तारखेला पासून काहीतरी सुरुवात होते, याच्यात आम्ही आता बैठका घेत आहोत आणि या बैठकीमध्ये आम्ही आमची भूमिका स्पष्ट होते। आम्ही आमचे उमेदवार पॅनलनी आम्ही उभे करायचे ठरवलेलं आहे। पालिकेवर झेंडा फडकेल आपला? 100% आमचा फडकेल असं नाही, पण इथला भूमिपुत्र हा महापौर बनेल एवढं मी सांगू शकतो। कारण आम्ही शेवटी कुठला पक्ष नाही आहोत, आम्ही आमचे अस्तित्व टिकवण्यासाठी करतोय आणि जर अस्तित्व टिकवण्याचं असेल मग ती सत्ता कोणाचीही असून दे, पण इथला भूमिपुत्र महापौर झाला पाहिजे हे आमचं ठाम मत आहे। मगाशीच तुम्हाला सांगितलं, इकडे आम्ही रहिवास आहोत, इकडे दाखले देणार आहे। जर आम्हाला जर बाहेरचा येऊन कोण सांगत असेल का पाटील, भोईर, म्हात्रे किंवा जो काय हाडं असं काय असेल तो इथे राहतो, मग याच्यावर आमची भूमिपुत्रांची अस्तित्व काय? उद्या आम्हाला वसई विरार शहर महानगरपालिकेची हद्द सोडून बाहेर जावं लागेल। म्हणून इथे जे राजकारण असेल तर भूमिपुत्रां संघटना ही आक्रमकपणे उतरेल आणि येत्या काळात तुम्हाला स्पष्ट दिसेल का आम्ही कुठल्या पद्धतीने आम्ही राजकारणामध्ये सुद्धा सहभाग घेत आहोत। काय आव्हान असेल इतर भूमिपुत्रांना आपलं? मी सर्व भूमिपुत्रांना सांगतो का ही तुमची शेवटची संधी आहे। आता इकडे नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे, इथे जे तुमची गळचेपी झालेली आहे आणि मी असं नाही सांगत का आता सुरू झाले का काय झाले, पण काही भूमिपुत्रांनी सुद्धा ही स्वतःहून ओढून घेतलेली आहे। म्हणून आता विचार करण्याची वेळ असली तरी शेवटची संधी आहे। येत्या महानगरपालिकेमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये सुद्धा भूमिपुत्रांनी एकवटलं पाहिजे। हजारो संख्येने भूमिपुत्र समाज हा एकत्र आहे आणि 100% मला खात्री आहे की भूमिपुत्र हा एकत्र होईल आणि येत्या महापालिकेमध्ये भूमिपुत्रांची मतं आहेत ही 100% सत्ता जरी नसली भूमिपुत्र संघटनेची, पण सत्तेसाठी निर्णायक मतं ही आमची ठरतील। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर येणारी महापालिका निवडणूक ही भूमिपुत्राच्या महापौर हा भूमिपुत्रच असेल असा विश्वास देखील यावेळेस भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, वसई।